श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर बघा, आता जी एकादशी येणार आहे, ती एकादशी जी आहे, ती एकादशी बघा आषाढ एकादशी म्हणतात. ही एकादशी जी आहे ती सर्वात मोठी एकादशी अशी मानली जाते. तर बघा, तुम्ही जर ह्या दिवशी जर उपवास केला तर तुम्हाला सर्व ज्या एकादशी असतात त्याचे तुम्हाला पुण्य मिळणार आहे. म्हणून तुम्ही आवर्जून या दिवशी उपवास करा. आपण या दिवशी सकाळी ही जी एकादशी आहे ती देवयानी एकादशी, देवशयनी एकादशी असे का म्हटले जाते? तर बघा, विष्णू भगवान जे आहेत ते याच दिवसापासून ते शेषशयना म्हणजे शेषशय्यावर ते ते 4 महिने निद्राध्यानी होतात. म्हणूनच ही जी एकादशी आहे ती देवशयनी एकादशी असे म्हटले जातात. तर याच दिवसापासून आपल्याला चातुर्मासाचाही आरंभ होतो. तर या चातुर्मासाचा आरंभ होतो. तर चातुर्मासाचे व्रत जे आहे ते कसे करावे, काय करावे याचाही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. ते तुम्ही पाहावा. चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा, म्हणजे जेणेकरून नवनवीन तुम्हाला असे धार्मिक व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होतील. तर बघा, हे जे आपल्याला याच दिवसापासून म्हणजेच आषाढी एकादशीपासून तुम्हाला गोपद्माचे व्रत जे आहेत तेही तुम्ही 33 गोपद्माचे जे व्रत आहे ते तुम्ही करायचे आहे. तर हे जे गोपद्म जे आहे ते आपल्या म्हणजे घरामध्ये देवघर जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला 33 गोपद्मे आपण रांगोळीने काढू शकता, किंवा तुमच्याकडे साचा जर असेल तर साचाही उठवायचा आहे. हे 4 महिने तुम्हाला दररोज तुम्हाला ही रांगोळी काढायची आहे. तर हे व्रत तुम्ही कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत तुम्हाला हे करायचे आहे. तर बघा, तुम्ही काय करायचं आहे, आपल्याला आषाढी एकादशी पासून सकाळी उठायचं आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान वगैरे आटपून आपण कुलदैवतेचे व श्री विष्णूंची पूजा करायची आहे. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही रामरक्षाचे पठण करायचं आहे. शक्य असेल तर तुम्हाला गीतेतील 15वा अध्याय व 18वा अध्यायाचे पठण करायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला उपवास देखील करायचा आहे. उपवास म्हणजे तुम्ही मनाने परमेश्वराजवळ निवास होतो. म्हणून तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही विष्णू भगवानांना 1000 तुळशीपत्र अर्पण करा. ते जर शक्य नसेल तर तुम्ही 108 तरी किमान तुळशीपत्र तुम्ही वाहायचे आहे. तर ते जर तुम्ही वाहिले तर तुम्हाला पुण्यप्राप्ती बरोबरच शरीरातील जे व्याधी आहेत त्या इंद्रियांना तुम्हाला विश्रांती मिळते. म्हणून तुम्हाला हे व्रत जे आहे ते आपण तुळशीपत्र जर वाहिले तर तुम्हाला अधिकच पुण्य मिळणार आहे. म्हणून तुम्ही याचबरोबर तुम्ही शक्यतो जर विष्णू आणि लक्ष्मीचा जो शेषशय्येवर म्हणजेच नागावर जे 5 फणीचा नाग आहे त्यावर विष्णू भगवान असे झोपलेले आहेत आणि माता लक्ष्मी त्यांची पायांची सेवा करत आहे, असा फोटो जर तुम्हाला मिळाला तर त्या फोटोची आपण या दिवसापासून 4 महिने आपण पूजा करायची आहे. आणि बघा, हे तुम्हाला जे नियम आहेत ते नियम पाळायचे आहेत. तर त्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण करायचं आहे. तर एक माळ तुम्ही आवर्जून या दिवशी म्हणायची आहे. तर बघा, ही जी साधी सोपी सेवा आहे ती आपल्याला एकादशीच्या दिवशी करायची आहे. शक्य असेल तेवढे मौन पाळायचे आहे. मौन पाळले तर तुम्हाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्हाला देवाच्या जवळ जाण्याची संधी प्राप्त होत असते. म्हणून तुम्ही कोणतेही शांत अवस्थेमध्ये देवाचे जितके नामस्मरण कराल तितके तुम्ही देवाच्या जवळ जाल. हीच मला माहिती शेअर करायची होती. आणि एक मंत्र आहे, तो विशेष करून तुम्ही या दिवशी जर तुम्ही हा मंत्र जर पठण केला तर तुम्ही जाल. म्हणूनच तुम्ही हा जो मंत्र आहे तो मंत्र पठण करायचा आहे. तो मंत्र मी तुम्हाला डिस्प्लेमध्ये पण दाखवणार आहे. तर जी काही सेवा झालेली आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून मी आता तुमची रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय.